बैल पळत असला तरच पळवायचा, आता उगाच घ्यायचा आणि ती 4 पोरं घेऊन पळवायचा तसला उपयोग नाही. त्याच्या अंगात दम असला तर तो पळवायचा, नाहीतर कराडावर नेऊन कितीला झाल्या एवढा लेखायचा सांगता येत नाही. आपण अड्ड्यात गेलो की म्हणतो नशिबाव खेळ आहे आणि बिनजोडचा डोक्यावर खेळ असतो. बरोबर. पहिलं कसं व्हायचं, मोठ्यांचा वशिला मी त्या गावचा जावाय म्हटलं की माझ्या गाड्या तिन्ही फेऱ्यामधनं काही तशी आपल्या मैदानापेक्षा मुंबईचं नियोजन सोपं, कारण एका गाडीचं आणि एका शर्तीचं नियोजन असते. मैदान म्हणजे आता तुम्हाला खरं सांगायचं, एखाद्याचं लग्न करणं चांगलं, पण मैदानाचं नियोजन आता म्हणजे इतकं अवघड झालं. आता ते सांगण्याजोगतच नाही. सकाळच्या 3ला उठायचं, 7 वाजता शर्यत करायची, 10च्या आत घरी यायचं. आज आपण प्रसिद्ध गाडा मालक आणि ज्यांचं वासरा आणि बैल घडवण्यात एकदम मोठं योगदान आहे, पण प्रसिद्धीच्या आड आणि प्रसिद्धीपासून एकदम दूर राहिलेले व्यक्तिमत्व आपले माधवबुवा बाकरवाडीचे, तालुका कोरेगाव यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. पहिला आपण त्यांना त्यांचा परिचय विचारूया. नमस्कार, मी माधवबुवा बाकरवाडी. मोबाईल नंबर आहे 9921716620, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर ह्या क्षेत्रात बुवा आपण किती दिवसापासून म्हणजे कार्यरत आहे? म्हणजे हाय की 30 वर्षापासून कार्य करत आहे. आणि म्हणजे तुम्हीच पहिल्यांदा आले का आपली पहिल्या पिढीपासून? म्हणजे आजोबापासून आमचं चालूच आहे. आता हे कसं काय या क्षेत्रात यावं असं डोक्यात आलं तुमच्या? म्हणजे पहिला खानदानी नाद कसा असतो ते, आता आजोबांनी केलं तीच वडिलांनी केलं, वडिलांनी केलं तीच आम्ही आपलं सुरू चालू ठेवलं, बाकी नाही काय. आता आपल्याकडे किती बैल आहेत इथं? आता आहेत की 4 आहेत, त्यातला एक गेला औरंगाबादला, 3 आहेत इथं. ह्याच्या अगोदर आपल्या बैलगाड्या क्षेत्रातली कोणकोणती अशी नामांकित बैल आपल्याकडे येऊन गेले? तशी म्हणजे आपली घरची एक मास्तर संजय म्हणून पळतच होती, ते ड्रायव्हर बसले तेच तिथं. ती घरची जोडी एक नामांकित पडली, 2 वेळा पुसेगावला राहिली, अशी म्हणजे 50-60 एक नंबर केलेली जोडी होती. नंतर आपली मुंबईवाल्यांची म्हणले तरी कृष्णा मडवी म्हणून होते, त्यांचा सुंदर आणला. काशीनाथ पाटील वडवलीचा राजा आणि रावल्या पळत होती, त्यांनी पुसेगावचा 1 नंबर केला होता. त्याच्यानंतर आपल्या मोहवाल्यांचा अष्टत्रवाल्यांचा शंभू आणि पक्षा, नंतर आपले रणजित शेडगी आहेत बिवरेचे, त्यांचे मल्हार आणि सोन्या, बरेच बैल झाले तसे. आता जो आपला मधला काळ गेला बघा, बंदी आली, तो काळ कसा होता आपल्यासाठी? तो तसा आमचा तेव्हा शंभू जास्त पळत, त्यामुळे तो काळ काय आम्हाला जाणवलाच नाही. त्या बंदीत 4 वर्ष शंभू पळत होता आणि पूर्ण लॉकडाऊन बिवडाऊन असलं तरी आम्ही शर्यती करत होतो बिनजोडचं. ज्यावेळेस शर्यती बंद होते तेव्हा बिनजोडचं बैलांचं, त्यावेळेस बाहेरचं व्यायामाचं किंवा शर्यतीचं नियोजन कसं असायचं? आता ते सांगण्याजोगतच नाही. सकाळच्या 3ला उठायचं, 7 वाजता शर्यत करायची, 10च्या आत घरी यायचं, पण लय पळापळी लय त्रास त्या. आता अगदी मनसुक्त काही विषयच नाही. आता आपल्याकडे जवळपास पाठीमाग भरपूर बैल होती, भरपूर. त्यावेळेस इथं नियोजन कसं असायचं एवढं बैलांचं सर्व सांभाळ वगैरे? नियोजन म्हणजे आमचं गावच बाकरवाडी गाव असं आहे की बैलाच्या बाबतीत म्हणजे पहिल्यापासून आदातच आहे, त्यामुळे कधी कुठलं नियोजन करायला काय अडचण येतच नाही. सगळी माणसं आपली म्हणजे कसं एखादी म्हणते ती शरद पवार सारखं डोकं ती पलीकडे बसलेतच बघा, काय करायचं म्हणलं तर ती विचारून सगळं करायचं त्यांचा विषय. त्यामुळे काय आम्हाला कधी अडचण आलीच नाही, आमचं कधी नियोजनच फेल गेलं नाही. कारण माणसं सांगते तीच बाबा हे पळ नाही, हे पळवू नका, शेव चांगला पळतो, याला असं करा तसं, म्हणजे गुरुवरही जास्त असल्यानंतर शिष्य घडत जातात. बरोबर. नाही आता हे झालं आपलं बैलांचं पैरे आणि नियोजनाचं, पण इथं गोट्यावर एवढं सांभाळ असतात, पोरं बिरं भरपूर साथीला असतात, घरची बी आपल्या म्हणजे बायका पोरापासून सगळी जणांचं लक्ष असतं, त्यामुळे काही अडचण येत नाही. आता इथं जे आपले बैल आहेत त्यांना ज्यावेळेस मैदान नसते त्यावेळेस व्यायामाचं नियोजन कसं असतं? व्यायामाचं म्हणजे आपलं पोरं येते संध्याकाळी फिरवायचा किंवा सकाळची पवनी, कंटुनी तलाव आहे बाजूला, इथं नदी बीज मोठी आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. जास्त करून आपलं पवनी बिवणी, आणि कधी लस जर वाटलं बैलाला व्यायाम नाही तर आवता बिवताला आम्ही झोपतो, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे कुठल्या ना कुठल्या दृष्टीने त्याचा व्यायाम 100%. आता समजा एक मैदान आहे, पुढचं मैदान, तर किती दिवस अगोदर पासून नियोजन चालू होतं? तसं आता हे मैदान म्हणजे आता तुम्हाला खरं सांगायचं, एखाद्याचं लग्न करणं चांगलं, पण मैदानाचं नियोजन आता म्हणजे इतकं अवघड झालं. पहिल्यापासून ड्रायव्हर सगळं, सुट्टी मेकर सगळं नियोजन लावून, अगदी जेव्हा नियोजन करतो त्यालाच कळतं मैदान म्हणजे काय चीज असते ते. नियोजन समजा एखाद्या बैलाचं केलंय, येतो का तो टायमिंगला का? म्हणजे आता शेवट कसं होतं, पुढचा माणूस कसा आहे त्याचं नियोजन कसं आहे त्याच्यावर असतं. कारण एखादा माणूस तुम्हाला माहिती असं नियोजन कसं असतं, मस्त आपण मस्त पळपळ पळायचं, मग काही टायमाला त्यानं घोटाळा करायचा, हे असली म्हणजे होतच. पण आमच्या तर आज कधी नियोजनात अजून घोटाळा नाही आला, नियोजन सगळे चांगलीच असतात, नाही काय प्रॉब्लेम. आत्ताची मैदान चालू आहेत, कशी वाटतात मैदान? तशी आत्तासारखी मैदान माझे म्हणजे 30 वर्ष अनुभवात आता एकच नंबर चालेत. विशेष आभार माहिती विलास पहलवान देशमुख,
बाकी काय नाही. त्या विषयाकडे मी येतोच बघा. हा. आता बंदी उठल्यानंतर हम्म. संघटना त्यावेळेस ऍक्टिव्ह नव्हती, पण ज्यावेळेस संघटना ऍक्टिव्ह झाली, विलास पैलवान झाले, आपले आबा असतील, दत्ता पैलवान असतील, मांगडे तात्या असतील, यांनी जेव्हापासून लक्ष द्यायला सुरुवात केली, संघटनेचं काम एकदम सुरळीत चालू झाले, तेव्हापासून म्हणजे आपल्या बैलगाडा मालकांना काय फायदा झालेला जाणवतो? फायदा म्हणजे खरंच म्हणजे काय आहे बैलाची पळ आणि काय म्हणजे त्याच्या अंगात कला आहे ती खरं बघायची पद्धत आत्ता आहे. आता पहिलं कसं व्हायचं, मोठ्यांचा वशिला, मी त्या गावचा जावाय म्हटलं की माझ्या गाड्या तिन्ही फेऱ्यामधनं कासऱ्यानं सोडणं, हा प्रकार म्हणजे बैलाची जरी आपल्या अंगात दमक असली पण या वशिल्यामुळे बैलाला दाखवा येत नव्हती. पण आता कसं होतं, बैल पळला तरच तुम्ही यशात राहताय, नाहीतर तुमचं काम नाही. आता बघा एवढी बैल आता समजा होऊन गेली, बैलांचा कधी बॅड पॅच येतो, कमी जास्त होत जातं, त्यावेळेस काय अनुभव येतात पायऱ्याच्या? आता शेवट कसं असते, ते बैल पळला तर माणसात किंमत आहे किंवा अड्ड्यात आणि पायऱ्याला बी सोपं जातं. बैल जर तुमचा कमी पळाला, आता पहिलं कसं होतं, माणुसकी बाजू होती, पण आता ही माणुसकी जरा कमी झाली आहे. तुमचा बैल पळला तरच तुम्हाला पैर बिर, बाकी आता काय विषय नाही, बैल पळला की ती ऑटोमॅटिक होत जाते. बरोबर. आता जुन्या काळात म्हणजे बैल कमी पडला तरी आपल्या संबंध 100% देत होती. आता ती गोष्ट बघायला भेटत नाही. अहो 110%. आज जरी एक नंबर केला, पुढचा अड्डा हाणू म्हणलं तरी ती गाडी राहत नाही. प्रत्येक अड्ड्याला नवीन म्हणजे नवीन पायरा, नवीन नियोजन, सगळं नवीन. त्यामुळे आता लय क्षेत्र म्हणजे तेवढ्या बाबतीत जरा अवघड झालंय. आता हे सर्व ह्या गोष्टी घडून आणण्यासाठी आपली म्हणजे किती लोकांची किंवा घरातल्या व्यक्तींची मिळून अशी किती लोकांची? तुम्हाला खरं सांगू का, नाद करायचं म्हणलं तरी घरच्या सगळ्यांची तयारी पाहिजे. नाहीतर 4 जणांनी मागं म्हणायची नाद बेकार आहे, करू नको, ही घरात नाट नाही पाहिजे. घरातनं जाताना सगळ्यांनी सपोर्ट द्यायला पाहिजे. बाबा काय घोटाळा झाला तिने बी येऊन घरी आपल्याला सांगायला पाहिजे, बाबा आता काय लाईव्ह मुळे, तुमच्या लाईव्ह मुळे किंवा सगळीच आता व्यवस्थित मैदान घरच्यांना बी कळतात. त्यामुळे घरचा सपोर्ट असल्याशिवाय नाद उपयोगाचा नाही. घरचा सपोर्ट कसा लागतोय तुम्हाला? सपोर्ट म्हणजे कसं, आता आई आहे, भाव आहे, म्हणजे मंडळ आहे आमची, म्हणजे भावाची मंडळ आहे, पूर्ण सगळ्यांना नाद आहे. आणि जरी आपण कुठे गेलो किंवा एक बैल पळवाण्याला बाकी 2 राहिली तरी घरची अगदी त्याची मनाचोक्त म्हणजे काळजी बिळजी वगैरे काळी सगळं ओके. आता ह्या आपल्या भागातली मैदान आणि पुणे भागातली किंवा सातारा भागातली आपण कुठल्या मैदान करतो? नाही तसं आपण माहिती का सगळीकडेच पळतोय, अगदी पाक मुंबईपासून म्हणा इकडे सांगलीपर्यंत पळालो. पण ज्यापासून संघटना सक्रिय आहे आणि जिथं संघटनेचं मैदान आहे तिथं तर काहीच विषय नाही, आणि मैदान ते आम्ही 100% खेळतोच. चांगली मैदान होण्यात संघटनेचा एकदम मोठा मोठा काय सांगता? संघटनेचा आता म्हणजे तसा नादच करायचा नाही. आतापर्यंत 30 वर्ष बघितली, अशी जर संघटना असती तर शेतकरी लय मोठा झाला असता. जे आता बैल आपण म्हणतोय बाबा यानं एवढ्या पैशाला घेतला, त्यानं ह्या संघटनेचाच आभार मानायला पाहिजे. त्यांच्यामुळे ही बैल उजेडात आली. ज्या टाइमला आता वडगावचं मैदान झालं 5 लाखाचं, त्या गाडीने 1 नंबर केला. ते जर मैदान संघटनेचं नसतं ती गाडी 1 नंबर करू शकत नव्हती. ही काय दगडावली पांढरी रेग होती, कारण ती गाडीनं फेरा काढला, ज्या फरकानं फेरा काढला त्या फरकानं सीमेला त्याला पळताच आलं नसतं. त्याकडनं तर त्याकडेला कुठेतरी कोपऱ्यात जाऊन तो पळालाच असता. पण संघटनेच्या नियमामुळे कसं, खाली पट्टी आहे, जेडा पण आता 5-6 जी आहे ती, बाप्पा असू द्या, तुमचं कालिदास आप्पा असू द्या, किंवा इकडं सोमा म्हणा, बुवा म्हणा, ही इतकी ऍक्टिव्ह पण आता चाललाय ह्याच्या पट्टीमुळे की कुणा अन्याय करायचा विषयच नाही. आणि संघटनेच्या नियमाने चिठ्ठ्या काढणे हे प्रकार इतका चांगला आहे की कुणाचा वशिला म्हणा, कुणा अन्याय हा विषयच नाही. आता हे मैदानांमध्ये समजा वासरं झाली, बैल झाली, चांगले नंबर वगैरे केले म्हणजे आणि त्याची किंमत वाढते, शेतकऱ्यांना म्हणजे फायदा झालेला वाटतो का तुम्हाला? बरोबर आहे, 100%. म्हणजे शेतकरी बी काय 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 करतात माहिती आहे का, ज्या टायमाला आपला बैल पळतो, 4 माणसं येतात, बाबा तुझा बैल पळतो ऐकायचे का, तेव्हा शेतकरी सुद्धा आपला चूक करतो. चूक म्हणजे घरी म्हणतात ना, आपली परिस्थिती नसताना तिने आपले 4 पैसे घेऊन पुढे घराला साथ देऊन आपलं पुढे चालायला पाहिजे. पण तसं नाही ना, काय काय म्हणजे असं कसं झालं, ते पोरांना ही नादच महत्वाचा कळला नाही. बाबा आल्यात पैसे, आपल्या घराला सपोर्ट होईल किंवा काय होईल, असला काही विषय नसतो. हे नादात आज गुलाल केला की ही इतकी बरोबर जाते ती एक गुलाल त्यांचा 4 महिने अंगावून जात नाही, आणि नादातच जाते ती. बरोबर. आता बघा बुवा, बैलगाडी क्षेत्र म्हणजे एवढ्या मोठ्या म्हणजे स्टेजवर चाललंय ना, आणि ह्याच्यामध्ये ना 18 ते 25 ची तरुण पिढी भरपूर पडायला लागली. 100%. मग त्या तरुण पिढीला तुमचा काय सल्ला असेल की बाबा हा नाद कसा करावा? नाही, नाद असा करावा तरुण पिढीने, पहिल्यांदा आपलं म्हणजे आयुष्याचं म्हणतात नाही, पहिलं ती सेटिंग लावावं, करिअर घडवावं, नंतर या नादात पडावं. अगदी तुमच्याकडे बाबा आपण पोटापुरतं आहे, सगळं आपलं ओके आहे, त्यांनी ह्या क्षेत्रात बाबा ती बी सगळं घरचं बघून करावं. अगदी बैल पळवायची म्हणजे घराला पत्रा ऐकून पळवू नाही ती, किंवा कुठलं कुठे वावारी, कुठे जमिनी, असं लय प्रकार आम्ही बघितले. ते माणसाने वावर इकून बैल घेतली ती किंवा त्याचा नाद पुरा केलाय, असलं करू नये. कारण पुढची पिढी असते किंवा हे क्षेत्र चांगलं आहे, त्यामुळे काय होतं,
असं जमीन एकूण नाद केला काय झालं पाहुणे मग त्याच्यावर नाद बेकार आहे म्हणजे ह्याच्यामुळे असं मासाचा होतं पण एवढा नाद बेकार नाही जर डोक्यानं केला बैल पळत असला तरच पळवायचा आता उगाच घ्यायचा आणि ती 4 पोरं घेऊन पळवायचा तसला उपयोग नाही त्याच्या अंगात दम असला तर तो पळवायचा नाहीतर कराडावून येऊन किती नाही झाले एवढा ऐकायचा माझ्या भविष्यात मी 10 बैल तशी ऐकल्यात अगदी 4 लाखाला आणला तर 22,000ला ऐकून आलोय बरोबर आहे म्हणजे बाळाचं पाय पाळण्यात दिसतं हा, आपल्याला दिसतं. 2 बरोबर आहे. मैदानातच लगेच 100% काय जेव्हा आपल्याला 4 मैदानात कळल हे बैल पळल तर तो नाद करणार माणूस सुद्धा तेच पाहिजे म्हणजे आता ज्याला कळत नाही त्याने हा नादच करू नये बाबा गाडी आपली कशी करावी कशी पळवावी कुठल्या फाटीत पळवा म्हणजे त्याला बैल कुठला घालावी सगळं नियोजन पाहिजे बरोबर तेव्हा तीच होतं पार्क करताना कशी करावी की ह्यो भविष्यात चांगला आपलं नाव करून पळेल आता काय झालं तुम्हाला खरं सांगतो या बकासूर बेकासूर 2-3 बैल आता अशी आहे की ती जात बीत ते विषयच नाही त्यामुळे पारख करायचा आता विषय राहिला कुणाच्या अंगात कशी दमक निघल ती काय सांगता येत नाही ज्या टायमाला आमचा आजोबा चुलत नाद करत बारका बैल तुम्हाला अड्ड्यात बघायला सुद्धा दिसणार नाही आणि बारका बैल माणसं पळवत सुद्धा नव्हती पहिली बैल म्हणजे अशी दिकावदार तब्येती गागरीगत वशिंड असायची म्हणजे काय झाले आता बैल फक्त तुमचे व्यायाम आणि पारखी हाय शेवट नका खुरबीवर व्यवस्थित पाहिजे किंवा ती पळण्याची क्षमता पाहिजे पण आता बैलावर जर कष्ट केलं कुठलाही बैल पळू शकतो म्हणजे असं काही नाही म्हणजे आपण एखाद्या गोष्टी म्हणजे घडवण्यासाठी त्याला प्रयत्न केलं त्याचा व्यायाम घेतला कष्ट घेतलं कोणता पण बैल पळू शकतो त्याला जात नाही काय नाही 100% बरोबर आता ह्या आपल्या इथल्या बैलांचं ट्रेनिंग म्हणजे एक रुटीन कशा प्रकारे असते दिवसभराचं नियोजन कसं असते नियोजन म्हणजे काय नाही संध्या उठलं की आपलं बाहेर काढायची रती पाणी करायचा परत वैरण काढी परत घरची सगळी व्यवस्थित बघते तीच वैरण आपली टाइम पास फक्त मी कुटी हा प्रकार काय बैलासनी कधी घालत नाही कारण कुटी काय असते बारीक बारीक तुकडे ते आत जाऊन पचनक्रिया बिघडती त्यामुळे कुटी बिटी काय आम्ही घालत नाही 2 टाइम रती बाकी काय नसते सगळं आपलं आमचं म्हणजे पहिल्यापासून पद्धत आहे की आपलं नैसर्गिक असं वैरण जास्त तयार होते प्रतिभापेक्षा हे आमचं जास्त लक्ष असतं म्हणजे आपले जे वडील कुठलं ती कुठली मशीन किंवा तुम्ही आता कुठलं कॅल्शियम म्हणा काय औषधं गोळ्या तसला आपल्याकडे पहिल्यापासून प्रकार नाही आता बुवा बघा आपण पश्चिम महाराष्ट्रात बी भरपूर तुम्ही बैल नाही का प्रत्येक मैदानावर पळवता त्यानंतर मुंबईचं कसं नियोजन असतं तिकडचे बैल किंवा नाही का इकडनं आपण तिकडे जायचं नाही कसं असते बैल असते ती आपलीच महत्वाची मुंबईवाले घेतात म्हणजे बैल पारखून किंवा चांगल्या पद्धतीनेच बैल घेतात तिने आता पण नाद केला ती आपल्या गाठावली किंवा चांगली बैल घेऊनच केला पण बैल मुंबईत पळवाय तशी आपल्या मैदानापेक्षा मुंबईचं नियोजन सोपं कारण एका गाडीचं आणि एका शर्तीचं नियोजन असते आपल्याला कसं आता अड्ड्यात म्हणलं की 3 फेरं पळायचं 3 फेरं म्हणजे अगदी नाही म्हणलं तर 30 गाड्या मारल्याशिवाय आपल्याला 1 नंबर होत नाही हा नियोजन सगळं केल्यापेक्षा बिनजोडचं नियोजन सोपं असतं जरी आतला बैल नुसता गाडी ओढणार असला आणि बाहेरचा बैल पब्लिकचा ठाम असला की शर्यती होतीच फक्त मुंबईत शर्तीला पात्र बैल शिस्तीची पाहिजे न बुजणारा न दाबणारा मुंबईचं नियोजन सगळ्यात सोपं म्हणजे बैलांना आपल्या इकडे पण सोपं जाते का मुंबईला नाही तसं आराम म्हणलं तर मुंबईचाच आहे ना आपल्या इथं म्हणजे आता 3 फेरं म्हणा बैलाला म्हणजे दिवसभर असते तिथं काय नाही गेलं तासात शर्यत करून बैल म्हणलं तरी घरी येतात काय मुंबई सारखं म्हणजे खेळ तसा सोपा आला आपल्यापेक्षा आणि नियोजन करावी काय वाटत नाही जेव्हा बैलाची गाडी धरायची आपल्याला कोणासंग शर्यत करायची आपण आधीच ठरवून असतो अड्ड्यात गेल्यावर कोण लागल कोणासंग ते आपल्याला कळत नाही जरी गटाला कळलं तरी सीमेला कळत नाही की कुठली गाडी आपल्यात येईल पण मुंबईत तसं नाही ना बाबा तुमच्या संग शर्यत करा तुम्ही किस्त ताकदीच आहे ती मला माहित असते त्याशिवाय तर मी धरत नाही माझा म्हणजे माझा पहिलवान तुमच्या पहिलवान एवढा असला तरीच मी शर्यत करणार आहे बरोबर प्रतिस्पर्ध्याची ताकद आपल्याला समजते विरोधक कळल्यानंतर शर्यत काय सोपं जातं पण या अड्डे क्षेत्रात आपलं काही म्हणजे विरोधक कळतच नाही म्हणजे कुठली गाडी आपल्या विरोधात आहे काय सीमेला कोण येईल ती सांगता येत नाही आपण अड्ड्यात गेलो की म्हणतो नशिबाव खेळ आहे आणि बिनजोडचा डोक्यावर खेळ असतो बरोबर कुठला बैल घालायचा काय आतापर्यंत मुंबईत म्हणजे आम्ही शर्ती केल्या हा संपूर्ण म्हणजे क्वचित शर्ती मार खाल्ल्या नाही तर माझ्याकडून शर्ती मुंबईतल्या बी खेळ नाही त्या अजिबाताच्या शंभू आपण 2-4 वर्ष चांगला पळवला सुंदर पळवला परत ती राजा रावली अशी 5-6-7-8 बैल आपली मुंबईत पळवली आपण माझा मुंबईला शर्यत असेल तर आपण इकडनं बैल घेऊन तिकडे जायचं का नाही तसं नसतेच म्हणजे मुंबईचं एकदा आपले कसे त्यांची बैल इकडे असली की पावसाळा संपला आपलं पुसेगाव झालं की त्यांचं नियोजन तिकडे चालूच असते त्यामुळे बैल अगोदर 8-10 दिवस जाते तीच मैदानाच्या अगोदर आणि नंतर मैदानाच्या अगोदर आपण 1 दिवस जायचं पुढचं नियोजन करायचं आणि बाबा महिनाभर तिकडे पळली महिनाभर इकडे पळवायची काय प्रॉब्लेम नाही आता मुंबईचा तुम्हाला म्हणजे किती वर्षाचा अनुभव आहे मुंबईचा आपल्याला 15-16 वर्ष अगदी आपण मुंबई केलीच म्हणजे लहानपणापासून जसा नाच चालू केला तसं मुंबई माझी योगायोगाने मुंबई चालूच झाली झाली मुंबई केलीच आपण 15-20 वर्ष मुंबई केलीच
म्हणजे हा आणि मुंबई करताना बी टॉपच्या मध्येच केली, हा, हा. अशा हलक्यात मुंबई केलीच नाही हा, हा. अजूनपर्यंत. अगदी मोठ्या शर्ती सगळ्या आपल्या मुंबईत झाल्या. आता मुंबईची म्हणजे कोणकोणती नामांकित बैल तुम्ही काम केलं आणि त्यांच्या सोबत शर्यत नाही का, म्हणजे आपली बघा, कोणकोणती तसं बैल होती तेव्हा? आपली बैल म्हणजे सुंदर पासन खरी माझी मुंबई चालू झाली. मडवींचा सुंदर आपली घरची बैल गेली होती तेव्हा पण मी लहान होतो, पण सुंदर पासन माझं खरं चालू झाली मुंबई. पण सुंदरचा प्रॉब्लेम असा होत होता की घाटावर जास्त पळायचा, मुंबईत जरा नक्कीला कमी असल्यामुळे ती कमी पळत होता. पण सुंदर नंतर आम्ही मांगडे जात्याचा एक राजा म्हणून मी स्वतः म्हणजे बारीक असताना माझा पहिला व्यवहार मोठा 5.5 लाखाला आम्ही घेतला होता. तो बैल घेऊन जाऊन मुंबईत गेलो तेव्हा जर आम्ही मोठ्या शर्ती केल्या. नंतर आपला योगायोगानं आपला शंभूचं नियोजन झालं आपल्याकडे. शंभू इथं आला तेव्हा दुसरा होता मुंबईत, तिनं म्हणजे आदतपासून शर्यत चालू केलं, पण दुसऱ्यात तो चांगला टॉपला पळाला. आणि कसं असतो पहिलवान तयार होऊन आल्याला पहिलवान पळवाय कायच अवघड नसते. तरी पण शंभू आपण भरपूर कष्ट करून अगदी मोठ्या मोठ्या शर्ती नामांकित शर्ती शंभूचं केलेच. आता बघा एक 5 वाजायच्या आता आपल्या मैदानांच्या सगळ्या फायनल होत्या. संघटना एकदम सक्रिय आहे. संघटनेविषयी आणि आपले विलास पैलवान पण आहे ना, या प्रत्येक मैदानाचे निकाल, एखादा वादाचा निकाल असेल, अक्षरशः समोरच्या माणसाशी म्हणजे वाईटपणा घेऊन ते निकाल देतात. पैलवानाबद्दल काय सांगाल तुम्ही? आता पैलवानांचं तसं बरं का, मी आता 30 वर्षाला लहान हात करतो ना, पैलवानासारखा माणूस मी बघितलाच नाही. कारण कसं होतंय, वाईट होताना त्यांना एकट्याला व्हायचं, माणसाला काय होतंय, आता मी असलो किंवा तुम्ही असला, तुमची बैल पळत असली किंवा माझी बैल, निकाला थोडंफार झालं की आपल्या मनाला काय वाटतं, याला आपल्याला नंबर भेटायला पाहिजे. पण पैलवानने आपल्या अन्याय केला, पण पैलवान अन्याय करतच नाहीत. जेव्हा निकाल आहे तो कसाही असताना पैलवान म्हणजे खऱ्याचीच बाजू घेऊन बोलतात. मग त्यांच्या पुढे त्यांचा पाहुणा असो कोण असो, मी समोर सगळं बघितलं. आणि आपण कसं असतो, आता पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून बोलतोय, पण मी सगळं आपलं अड्ड्यात येऊन बारकानं लक्ष असतं. आपलं कुठं पुढे होणं नसतंय, कधी ग्रुपवर बोलणं नसतंय, काय नसतंय काय. पण आपल्याला एक अंधारा सांगतोय, पैलवानामुळे आता इतकं क्षेत्र भारी झालंय की त्या माणसाचा खरंच या बैलगाडी क्षेत्रात नाद नाही करायचा. म्हणजे निकाल टू निकाल म्हणा, कुणावर गरीब अन्याय असू, पुढे मोठं असो. आता एकच म्हणजे आता नाव कुणाची घेत नाही, एक कटपळ मध्ये बघा एक सत्य घटना बघायला गावली आणि एक भुंज मध्ये, म्हणजे मी कोणाची नावं घेत नाही, कोणाला निकाल दिला कोणाला नाही. पण खरंच पैलवानचा न्याय तेव्हा बघितला, खरंच मला म्हणजे अगदी मन भरून आलं की असला माणूस असल्यानं नादच करायचा नाही क्षेत्राचा. बरोबर. आता पैलवानांच्या बाबतीत बोलणं तेवढं कमीच आहे, कारण ते बैलगाडी क्षेत्र असू किंवा बैलगाडी क्षेत्राशी संलग्न जे आपले लाईव्ह वाले असू, झेंडापंच असू, समालोचक असू, कोणावर पण काही पण अडचणी येऊ द्या, पैलवान हे खंबीरपणे पाठीशी उभे राहतात सर्वांच्या. आता तुम्हाला खरं सांगायचे, गरीबाचा आपण तिशी करी मंडपवाला बघितला किंवा कुणा उभे असू, कुणाचा बैलाला काय उद्या काय, पैलवानाचा पहिला म्हणजे एक म्हणणंच आहे की आपल्याकडून फुल नाही फुलाची पाकळी त्या माणसापर्यंत जायचं, आणि ती जातीयच. अजूनपर्यंत कुणाचा असा मैदानात गोठला डायव्हर पडला म्हणा, कुठला काय घटना घडली तर पैलवानाचं पहिलं ग्रुपवर बघत जा, लगेच सुरुवात असते. असं बी नाही की 4 दिवसानं झाले ती काय नाही, क्विकली त्याला कसं पर्यंत मदत पोहोचल तितकी पैलवान. म्हणजे पैलवान कुठल्या क्षेत्रात म्हणजे कुठल्या साईडनं कमी पडत असला माणूस बैलगाडी क्षेत्रात होणे नाही. म्हणजे ती जी कुठल्या निकालाची पद्धत धरा, मैदानाची शिस्त धरा. आतापर्यंत तुम्ही बघता कुठल्या मैदानात म्हणजे असं वाटलंय का आपल्या संघटनेच्या मैदानात की बाबा ही मैदान चुकीचं झालंय, बघा शेवट माणूस असतो त्या माणसातनं बी. अहो तुम्ही विचार करा, ती दिवशी इतकं टेम्परेचर वाढलं होतं पैलवानचं, एखादा शब्द तो वाटत जाणारच की. आता मी बोलतोय चुकून, तुम्ही मला विचारताय प्रश्न, पण एखादा शब्द तो चुकून गेला आणि ती कॅच झाला, ती उद्या माणसाला वाटतं याला लई मस्ती आली. म्हणजे कसं होतं, पण चुकून माणसाचं टेम्परेचर वाढतेच, कोणाला समजून घ्यायचं कोणाच्या बाजूने बोलायचं. आणि काय काय माणसं इतकी येड्यात काढतात, काय घेणं देणं नसतं. आता म्हणजे आमचा पेडगावात गाडी बसली, एक जण काय म्हणला तुमचा पट्टीचा पाय फोड आहे. आता सुट्टी मेकर येत आहे, सुट्टी मेकर जीव तोडून सांगतो माझा पाय फोड नाही, बघ तू. तरी 2 तास त्या आमच्या एका निकाला आम्हाला निकाल देऊन तो कालवा चालू होता. म्हणजे कसं होतंय, माणूस बी असा झालाय की हारच पचना, आणि ज्याला हार पचना ना तिला मैदान करू नये. बघा तुम्हाला खरं सांगतो, ह्या क्षेत्रात कसं बैलगाड्या उद्या बैल पळत्यात कमी होत्यात, पण माणूस कसं काय होतंय की हारलं की त्याला ती चेनच पडणार. अरे असं नाही ना चालत, रोज तुलाच गुलाल द्यायची तर बाकीच्यानी काय करायचं. बरोबर. बाकीची बैल कशासाठी सांभाळतात. प्रत्येक जण कष्ट करतो, प्रत्येक जण मेहनत घेतोय, नियोजन प्रत्येक जण करतोय, पण असं नाही ना, त्याला वाटतं ना आपली राहावी. जाऊ दे ना, एका दिवस तू बिगर गुलालाचा घरी जा, आनंदात जा ना. रोज मैदान आहे, रोज मैदान आहे ती. पण नाही ना माणसाला असं होत. आणि जी रोज गुलाला ती काय करणार तर इतकी ओढ करते ती की बोलायचं काम नाही. अरे एखाद्या गरीबाची बसली तुम्ही उलट त्याच्यापेक्षा जावा ना, की बाबा नाही काय तू माझी मारून राहिलाय अभिनंदन. पण असं नाही ना, माणसाला ती सणच होईना. म्हणजे आपण मार खाल्ला, यार खाऊ दे की, दुसरी जी बैल पाळतात ना, बैल पाळल्याशिवाय माणूस नाट करत नाही. बरोबर. प्रत्येकाला वाटते माझी राहावी, प्रत्येक जण सगळं टाईट नियोजन करून येतो. ड्रायव्हर पासन सोडणारे पैरादार, मग त्या नशिबाने कुठला पैरा होईल तो त्याचा विषय वेगळा. पण माणूस घर नाही कुठल्या तरी आशेनच हालतो ना, की बाबा आज मी गट पास करावा, फायनलला राहावं,
माणूस करते कशासाठी? टाइमपास म्हणून तर करत नाही. बरं एक मैदान करायचं म्हणजे खर्च बघताय तुम्ही, स्वतः घरची बायका पूर उपास ठेवते पण अड्ड करते म्हणजे कशासाठी करते? त्याला वाटते ना आपलं नाव व्हावं, आपल्या बैल गुलाला जावा, पण माणसाला ती आता हरपच ना, ती जास्त जरा चुकीची गोष्ट घडायला लागली. बरं बघा, आता तुम्ही आर्थिक विषय काढला, एका मैदानाचे एका बैलाचं म्हणजे आर्थिक खर्च किती होतो घरातनं निघूपासून? आता तुम्हाला खरं सांगतो, जरी आपल्या पुण्याचं मैदान करायचं म्हटलं हितनं, आणि जर पैरादार आपला बैल पळतोय तरी पैरादार जरी व्यवस्थित झाला असला, त्याची एक पावती, आपली सुट्टी मेकर सगळा मिळून अगदी टोटली 10,000 शिवाय माणूस घरी येऊ शकत नाही. गाडीनं मार खाल्ल्यावर 10,000 रुपये सहज लागतात. पोरांचं म्हणजे नाश्ता पाणी आलं, इकडे तिकडे आलं, गाडीचा खर्च आला. आता बघा, खाली पण एक सुट्टीला पण कॅमेरा असतोय, ते म्हणजे थोडंफार पहिलं माग पुढे चालायचं, आता त्या गोष्टी होत्यात का? नाही ना, आता ती म्हणजे चालेच तसं तर ते कॅमेरावाल्याला झोप लागत नसेल. कारण काय होतं, प्रत्येक फेरला म्हणजे काय ना काय तर आहेच ना. म्हणजे बाबा माझा पाय पुढे, तुझा पाय पुढे, असला कालावा तुम्ही कुठला मैदानात सांगा की तक्रार नाही झाली. हे माणसांनी करू नये. ज्याच्या बैलाच्या म्हणजे कसं दमक असते तो बैल बसतो करतो, फक्त हार पाचवा तुम्ही बाबा मोबाईल मध्ये बघा, स्वतः 10 वेळा चेक करा की बाबा काय झाले नक्की, आपलं खरंच आहे का ती, तर ऑब्जेक्शन घ्यायला जावा. काय होतंय, सिमी गट होते व्यवस्थित, पण सिमीचं इतकं बेकार झालंय आता की सिमी झाल्यानंतर प्रत्येक मैदान तास तास थांबतंय. का थांबतं? ते ऑब्जेक्शन मुळे थांबते. तर माणसाने ऑब्जेक्शन घेताना खरं आहेच ना, तुमचा अन्याय झालाय, तुम्ही 10 वेळा जावा, पण उगाच काय बी घेते तिथं सारखं म्हणजे जाणं बरोबर नाही. माणसाला त्रास देणं किंवा त्या पहिलवानला त्रास देणं किंवा कुठला ती तालुका कमिटी असेल त्याला त्रास देणं. पण चल आयोजक मैदान घेतात म्हणजे तुमच्यासाठीच घेतात ना, बैल मालकांसाठी. जर तुम्ही त्याला लय त्रास दिला तर उद्या आयोजक जर गप बसलं तर कुठे जाऊन बैल पळवाल? बैल कुठं ते अड्डा घ्यायचं म्हणजे तरी जो काय आता कागदपत्र म्हणा, सगळं रान बघा, 10 जण शेजारी पाजारी रानवाली तयार करायला लागते, ती तिथनं सगळी परमिशन काढायची, पंच, झेंडा पंच, समालोचक किंवा बाकी सगळं झंझट, एवढं करून तिने मैदान करायचं. तुम्ही सकाळी उठून मैदानात जायचं, त्यांच्यावर दादागिरी करायची, हा प्रकार जरा बंद व्हायला पाहिजे. ह्या ऑब्जेक्शन जरा घ्या. आपण खरंच ऑब्जेक्शन असलं तर ऑब्जेक्शन घ्या. उगाच उठायचं, त्यानं ह्याचा पाय फोडाय, त्यानं फॉक मारली, त्यानं काठी मारली, अरे हाय की त्याचा ते बैल हाय, त्याला कळतंय काय करायचं. पण माणसाने ते हाणामारी तर बंद झाले, तेच ऑटोमॅटिक. काय जेव निर्भय आहे, मारून काय बैल पळत नाही ती. आणि अगदी तुम्हाला सांगतो, फुटाने 4 फुटाने पुढे सुटून मागे सुटून काय विषय नसतो. पहिली कासऱ्याने पुढे सुटायचं तरी मागण्या जाऊन गाड्या मारायच्या. बैलांचे धमक असलं तुम्ही कशाला भेटाय तेव्हा? तुमच्या नशिबात गुलाल नसला तरी ते होणारच नाही ना. मग त्यानं पुढे सुटू द्या मागणं, नाही तर मागणं कासऱ्याने सुटला तरी ते तुम्हाला मारणारच आहे. तुमच्या जर तुम्हाला आज गुलाल नाही भेटणार तर नाहीच भेटणार. आता बघा, आपण ते वादाचा जरी विषय म्हणलं ना, तरी बुवा जे तुमच्यासारखे जुने लोक आहेत आणि आताची तरुण पिढी आहेत, वाद घालण्यामध्ये तरुण पिढी जास्त पुढे. काय म्हणजे तरुण पिढीला कळणारच ना. म्हणजे मी काय म्हणतोय, तरुण पिढीला हारपच ना, हारपच ना. त्यात काय झालंय, माणसाकडे पावर आणि ती म्हणजे बिना कामाची झंझट आहे ती. पहिल्यासारखा नाद राहिला का? पहिला माणूस त्या स्टेजकडे जात बी नव्हता, निकाल पुकारला नाही, निकाल म्हणलं गाडी माघारी फिरवत होत. पण आता तसं नाही. आता ती मोबाईल मुळे काय झालं, गरीब असते ती 4-5 जण, अड्ड्यात असते ती 10 जण, ती घरच्यांनी तीच करायचं. कुणाचा पाय फोड आहे, कुणाचं काय, ह्याला काय एवढं इथनं कळतंय की बाबा असं झालं, ऍक्च्युली काय झालंय. त्यानं माणूस वर याच्यातच सांगतोय त्याचा पाय फोडा, त्याचा पहिलं जाऊन ऑब्जेक्शन घे. म्हणजे हा प्रकार जरा आपल्या लाईव्ह मुळे चांगला झालाय, घरच्यांना बघाय बेगाय. पण काय जणांना इतकं उच्चपते सुचतेत की बोलायचं काम नाही. आता तुमचं लाईव्ह चालू असलं तर खाली कमेंट पत्र बघितल्या तर तुम्ही हे नको म्हणाले, लाईव्ह सुद्धा नको. कारण काय गरज नसताना असली बेकार दूर बोलतात ना की बोलायचं काम नाही. म्हणजे काय असतंय, माणसाने खेळासारखा खेळ खेळावा. नाही होत खेळ बंद कर, बांधा येऊन बस, बघन घरी जा, काय तुला त्रास नाही. पण खेळ खेळत असताना कशाला विनाकारण नाही, ती दुश्मनी नको, कोणासंग भांडणं नको, ती काय नको, शिस्तीत नाद करावा आणि चांगला नाद करावा. आता म्हणजे जुन्या काळात बघा, हे स्क्रीन नव्हते, कॅमेरे नव्हते, तरी पण लोक म्हणजे जे जुने लोक आहे, जुने बैलगाडा मालक आहेत, ते निकाल मान्य करायचे. आता ह्या सगळ्या गोष्टी असून पण लोक निकाल मान्य करायला तयार राहत नाही. आता म्हणजे पहिला खेळ तुम्हाला काय सांगतोय, पहिलं जायचं, गाडी नोंदवायची आणि म्हणजे बैलांच्या बशी येऊन बसायचं. कुठं निघती काय निघती ती बघायचं होतं ना, माईकवरनं कळायची बाबा अमुक फिरत गाडी जाऊन पळवायची. निकाल पुकारला तर स्टेज सुद्धा कोण जात नव्हतं, हाताने चिठ्ठ्या काढायची माणसं, ती चालत होतं माणसांनी. आता डबड्यात जरी हात घातला तर म्हणते ते बारकाय मोठा आहे. म्हणजे काय होतंय, पहिलं मनाने लॉट काढत होती हातानं. यात्रा कमिटीची ठरवल तीच लॉट असायचं. कोण तिथं म्हणा जायचं नाही की तू माझ्याकडून टाकली माझ्या हातनी. आता इतकं पारदर्शक आहे तरी माणूस म्हणते ती चिठ्ठी बारीक केली असेल, माझी मोठी ठेवली माझ्याकडनं काढली. हा प्रकार असला माणसांनी डोक्यातनं गैरसमज काढून टाकायला पाहिजे. आता चाललंय व्यवस्थित तर त्या वळणानच चालून द्यायला पाहिजे. आणि आणखीन काय ह्यात म्हणजे तुम्हाला जर काय वाटत असलं की बाबा ही चुकतंय, ती शांतपणे सांगावं. उगाच ख्याव 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 बरोबर नाही. म्हणजे
करणारी जी बी आहेत ती आता पहिलवानासारखी म्हणा, आबा म्हणा, बाकीचे आपली तालुका कमिटीचा अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, एकदा वय तुम्ही दिले तर एक आज आमचा खाटा म्हणजे पाहुणच आहे अध्यक्ष एक, त्या दिवशी मला राजीनामा इतका त्रास झालाय. मग त्या बिचाराला का पगार चालू आहेत का, संघटनेचा पगार ठेवा चालू, मग ती करतील, मग तुमचं ऐकून गेला मोकळी येते आल्या ती इतका वेळ का देते ती बी करते ती पुढे. आता पहिलवान कुठे मैदान असू तिथं पोचते, कोणाचं काय झालं तिथं पोचते का, त्यांना काय कोण देतंय का मला सांगा खरं. मग ती करते बाबा चांगले येणं करून द्यायचं ना, काय फरक पडतो तुम्हाला. पहिलवानचं चुकत असलं तर त्यांना गपचूपणे सांगा पहिलवान तुमचं चुकलंय म्हणून, तेव्हा माणूस तर चुकू शकत नाही, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. आणि एखाद्या बऱ्याच झालीच चूक, शेवट ती माणूस आहे किंवा डोळ्यातनं नजरेतनं त्यांच्या काय जरा थोडीशी झाली चूक, जरा कबूल करून घ्या ना. असं जर तुम्ही मार खाल्ला तर घरी येतायच ना. आणि रोज बोलायला पाहिजे ही कुठल्याच ह्याच्यात नाही. कोण कोण मी म्हणणारी सुद्धा नाही या क्षेत्रात टिकून राहत. 4 मैदान केली तरी 5व्या मैदानात त्याला कोणतरी मारणारा तयार होतोच. आणि तेव्हा ती हार 5वायची ताकद पाहिजे. रोज 1 नंबर करणारा पट्टी अजून जन्माला यायची, ती मागे होऊन गेली, ती खेळत बी तशी होती. अशी काय काय बैल होती की आड्याच्या आदल्या दिवशी सांगायची की उद्या मी 1 नंबर करणार, पण ती बैलवाली बी तशी होती, गाड्या बी मापात होता. आता कालवा काय चाललाय, मैदानात रोज घेतली तरी 50 फेर होतात, कुठनं बैल येते ती. नाही तुम्ही बैलाचं बी तसं करा, रोज पळवू नका, 4-5 दिवस त्याला गॅप ठेवा, त्यांची तालीम व्यवस्थित करा, पळला तरच मैदानात न्या, असा बी विषय नाही. आपला कोंड आज आला की उद्या बकासूर पाहिजे, त्या बकासूरवाल्याला 50 फूल, म्हणजे गरज काय, गरज म्हणजे म्हणायचे काय, आपला बैल त्या योग्यतेचा पळत असला पैरे एकामेकाला मागा, तर आपला बैल जर तसा पळत नसला त्या बकासूर सारखा म्हणा, कुठल्याही मोठ्या 10-15 बैल पळते ती, तर त्या माणसाला बैल मागण्याचा अर्थच नाही ना. कसा कोण माणूस मी देऊ शकत नाही किंवा तुम्ही सुद्धा देऊ शकत नाही. बैल तुमचा त्या क्वालिटीचा पळला तर मला तुम्ही म्हणाल की एका दिवस आपली गाडी आणूया, पण आपला बैल तितक्या पोचत नाही ना, आपण उगाच कोणाला बैल मागण्याचा अर्थ नाही. माझ्या काळात तर मी असे कधीच केलं नाही. आपला बैल पळला त्या बैल तसा वाटतो तरच मागायचा, नाहीतर कधीच कोणाला भेट घालायची नाही. मला बैल देऊन तुझ्या बैलावर पळायची, अशी ओळखीनं मी लय पैर करीन, पण माझा त्रास अजून कोणालाच नाही. म्हणजे बाबा माझ्यासाठी बैल द्या, माझ्यासाठी असा कोणाला त्रास दिला. तुझ्या मनात असलं बाबा दादा पळ, नसलं तर नको दिवस, तू आनंदात राहिलास तरी मला चांगला आहे. माझं कवा दिवस येतील तेव्हा येतील. म्हणजे पायरा करताना नक्की दोन्ही बैलांचं काय बघितलं नाही, महत्वाचं काय आता आपला बैल कसा पळतोय, आपला बैल खेळू पळतोय, दाबून पळतोय, कडनं पळतोय, कुठल्या खाली पळतोय, आपल्याला कुठला बैल लागल. बाबा आपला बैल मागणं पळतोय तर आपल्याला तोंडाचा बैल पाहिजे, किंवा आपला बैल दाबून पळतोय तर असा त्याला सैन करणारा बैल पाहिजे, किंवा आपला खेळव पडतोय तर त्याला ओढून धरणारा बैल पाहिजे. असे 4 गोष्टीचा विचार करून मग पायरा करावा, गोठा होणारच नाही. काय होते माणसाला तीच कळणं, कुठला बैल गाठल्यावर आपण कुठं चालू, त्यामुळे हे गोंधळ आहे. ह्याचा पळतोय मग इतकं पैसे देऊन तेव्हा घालू, यार काय गरज आहे. तुझ्या दम असला तर तू 2 नंबरचा पायरा घेऊन फायनल राहिला, तेव्हा खरं फायनल राहिला मला पाहिजे. कोण बी कसंही फायनल राहून उपयोग नाही. आता ही म्हणजे मोठी जी पळते ती रोजच गोलाला देते, कारण ती बैल पळते ती. आपण बी तशी तयारी करून मगच मैदानात जाणार, तुमचं बी गोलाला चालू होईल. तुम्ही खोंड घेताय आज आदत 8 महिन्याचा आहे ती तुम्हाला कळना, पहिली खोंड आदत पळत नव्हती. ज्या टायमाला आदत मधनं दुष्यात जाईल तेव्हा माणसं मैदानात येत होती. आता 8 महिने झाले त्याला म्हणजे ही करायला लागले तू माणूस मैदानात आणते, असं नाही ना पाहिजे. आणि आपला बैल त्या लेवलला पळला तर तुम्ही मैदानात न्या, तर कशाला खुगीर बरं. म्हणजे मला तसं नाही, एखाद्या बैलाची नावं ठेवायची नाही, बैलाची योग्यता बघायला मग नाद करा. असा नाद करणं ती माणसं जरा चुकतंय थोडस. आता स्पर्धा वाढल्यासारखी वाटते का तुम्हाला? 110% वाढली. आता खेळ खेळायचा तर तसं हत्यार असलं तर त्या भानगडीत पडावं, पैलवान आपला टगडा असला तर त्या भानगडीत पडावं, नाहीतर हा नाद करायचाच नाही. बैल पळना 2 वर्ष घरी बस, चांगला कर बैल, मग अड्ड्यात जा. कमीत कमी बाबा सीमेला टाकाटाकीत मार खाल्ला तर घरी येऊन समाधान आहे बाबा, आज नाही उद्या आपण राहू शकतो. पण आपल्याला गटच गावाना तर सीमेपर्यंत पाहिलेला कधी जायचं. म्हणजे आपण आपली पात्रता ओळखली 100% तरच नाद आहे ना, तर काय उपयोग आहे. ही सगळी काय लागायचं, पात्रता नाही ओळखत शकत तर काय करणार आहे तुम्ही. रोज स्पर्धा भरपूर वाढलेली 100% जास्त, अगदी बोलायचं नाही. जुना काळ आणि ह्या काळामध्ये म्हणजे अंतर काय जाणवते तुम्हाला? त्या काळात किती गाड्या असायच्या, आता किती गाड्या? हो, त्या काळात तर तुम्ही विचार केला ना, सातवाडी म्हणजे दिवाळीपासून मैदान चालू व्हायची यात्रेची, आणि यात्रेची मैदान चालू एका एके दिवशी 4-4, 5-5 मैदान असायची. अगदी 4-4, 3-3, 2-2 सीमी पळल्यात. म्हणजे अगदी पुसेगावचं मोठं मैदान म्हणलं तर 6 गाड्या पळत होत्या, 6, 5. आता म्हणजे तीच काळ किती बदलला, 10, 8 शिवाय गट पळणं 12. म्हणजे ही जर आता बैलाची संख्या बी वाढली, तरुण पिढी जास्त घुसल्यामुळे हे प्रत्येक जण नादातच घुसतोय. घुसू द्या, फक्त नाद चांगला करावा. कुणी घुसाय नाही करा, काही कुणाचं क्षेत्र नाही, पण आपला बैल त्या योग्यतेचा पाहिजे तर नादात यावं, नाहीतर काय उपयोग नाही. पण बघा ना, आपल्या हे शर्यत क्षेत्र जेव्हापासून चालू झाले
आपल्या देशी गोवंश म्हणजे जे आपली खिल्लार जात असेल किंवा आपली देशी जात असेल त्यामध्ये वाढ झालेली वाटते का? 100%च किंवा आता त्याचा विषयच नाही, कारण मध्ये आपण बंदीत बघितलं, कशात बघितलं, गाया बघायच्या नाही, बैल बेंद्राला बघायची कामच नव्हती राहिली. पण आता ऑटोमॅटिक नाच चालू झाला आणि त्यामुळे संख्या वाढली. आणि त्यात आता सरकारनं बी ती गोमाता दिलंय, ती एक मोठं काम केलंय त्यांनी आणि चांगलं केलंय. ओके, आमच्या